पावसाचं वातावरण झालं की तुम्हाला सगळ्यात आधी कसली आठवण येते? मला तर चहा आणि भजींची येते. आज खरं तर पावसाचं वातावरण नव्हतं, परंतु नाश्त्याला काय बनवावं ते सुचतच नव्हतं. म्हटलं आता बनवू तर काय बनवू? मग म्हटलं चला भजे बनवते, बटाट्याचे आणि कोबीचे. कांद्याचे भजे तर आपण सगळ्यांनी पाहिलेत, खूप फेमस आहेत आणि लागायला चवीलासुद्धा खूपच छान लागतात. आता मी इथं बटाट्याचे भजे आणि कोबीचे भजे बनवणार आहे. त्यासाठी यांच्यामध्ये छान असं बेसन पीठ काढून घेतलं, हळद पावडर, धने पावडर, मीठ, ओवा टाकून घेतलं, छान मिक्स केलं आणि त्याच्यामध्ये पाणी टाकून पीठ भिजवून घेतलं आणि आता कोबी टाकून ती मिक्स करत आहे. आणि तुम्हाला जर हवं असेल तर या भजींमध्ये तुम्ही थोडं तिखटही टाकू शकतात. स्वामी आणि साईने खाल्ल्या असत्या म्हणून मग मी इथं तिखट टाकलेलं नाही आहे. आम्ही शेजवान सॉस किंवा रेड चिली सॉससोबत आम्ही खातो. परंतु जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही टाकू शकतात. मी इथे लेकरांसाठी मात्र टाकलेलं नाही आहे. त्यानंतर छान असं मस्तपैकी बटाट्याच्या भज्या मला ज्या बॅटरमध्ये डीप करून काढायच्या होत्या मी ते सुद्धा छान असं मस्तपैकी भिजवून घेत आहे. आणि ते सुद्धा आपल्याला खूप पातळही नाही आणि खूप घट्टही नाही, असं मीडियम पद्धतीने भिजवायचं आहे. त्यानंतर छान असं भिजवून घेतल्यानंतर तुम्हाला मी बॅटरची थिकनेस दाखवत आहे, किती आपल्याला थिक असायला हवं त्यासाठी. आणि इथं ना साईसुद्धा स्कूलमधून आलेला होता, तर तोही म्हणत होता की मम्मा तू काय बनवलं आहेस, असं तो मध्ये मध्ये मला विचारतो होता. त्याचा आवाज थोडा मध्ये मध्ये येतो आहे म्हणून तो थोडा स्किप करा. साई बेटा शांत राहा ना 2 मिनटं. त्यानंतर छान असे बटाटे बुडवले आणि ते छान असे मस्त बटाट्याची भजे मस्तपैकी छान असे तळून घेतले. काही नाही, बटाटा साल काढून कट केला आणि तळून घेतले, बारीक बारीक स्लाइस करून आणि मस्त छान असे तळून घेतले. छान त्या भजे झाल्यानंतर मस्तपैकी इथं मी कोबीचे भजे तळून घेत आहे. कोबीचे भजे थोडे गरम गरम छान लागतात, ते क्रिस्पी होतात त्याच्यामुळे. त्यानंतर आपले छान असे कोबीचे भजेसुद्धा तयार झालेले आहेत आणि बटाट्याचे भजेसुद्धा तयार झालेले आहेत. इथं एकीकडे खायलासुद्धा बसलेले होते म्हणून मग मी जेवढे तयार झाले तेवढे तुम्हाला दाखवले आणि गरम गरम काढणं गरम गरम खाणं चालू होतं मस्तपैकी. बघा तुम्ही आपले छान असे बटाट्याचे भाजे आणि कोबीचे भजे तयार झाले. रेसिपी कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा.